प्रत्येकाच्या पायाखाली काटे, माझ्या पायाखाली काटेच होते रे. मी काट्यांशी दोस्ती केली. संकटाला वेलकम म्हणा. जर तुमच्यावर संकट कोसळलं ना तर एक लक्षात ठेवा बेटा, त्याला वेलकम म्हणा. तीच तुम्हाला वेगळे रस्ते दाखवते रे. म्हणून संकटाला अजिबात घाबरू नका. काटे आले ना तर दोस्ती करा. इतके पाय घट्ट करा की काटे तुम्हाला सांगतील आईये वेलकम सुस्वागतम. माझे पाय खाली काटेच होते. मी काट्यांशी दोस्ती केली आणि तुमची बाई झाले. हे वाटेवर काटे पाय नवानी परी काळ जात माझ्या जनाईचे गाणे. वाटेवर काटे काळजात जनाई जपले. पायाखाली वाळवंट पायावरी भेगा. परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ. नामयाची विना माझी तुकोबाचे टाळ. वाटेवर काटे पाय नवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे काट्यांशी दोस्ती करा. काटेच तुम्हाला रस्ता दाखवतात. कबूल करते मी, मला जर भूक लागली नसती, मला दुसऱ्यांची भूक कळाली नसती, हजारो लेकरांची माय झाले नसते. भूक लागू दे बाळ. भूकाचं नातं, भुकेचं नातं, भाकरीचं नातं कळल्याशिवाय दुसऱ्यांची भूक नाही कळत बाळ. येथे पाहिजे जातीच आहे. कोण किस गली में खसखस सिंधुताई सकाळ. चुकून मी अमेरिकेला गेले आणि देश काढायला. मी अमेरिकेला गेले म्हणून माझ्यावर पिक्चर निघाला बरं का. आम्ही पोरांना उभे करा रे जरा, चिवचिव बंद जरा वेळ. अमेरिकेत गेले नसते तर माझ्यावर पिक्चर निघाला नसता, मी जगाला काढले नसते. खरं म्हणजे अमेरिकेत जाता आम्हाला खूप भीती वाटत होती. सारखं वाटायचं हे इमान बदकन पडलं तर काय घ्या. टेन्शनच आलेलं रे. पण ते काही पडलं नाही. तिथे गेल्यावर लक्षात आलं काय संकट अरे. तिथे गेल्यावर लक्षात आलं एवढी मोठी अमेरिका आणि मी आता काय बोलणार. आतून आवाज आला मन जिवंत ठेवा. चुकते सिंधुताई सकाळ. घाबरलीस? अगं अमेरिकेला बघून घाबरली. तुझ्या देशाला, तुझ्या देशातून आले ना त्या देशाला भारत माता म्हणतात. आणि चांगला विचार करा म्हणजे खरंच चांगलं होतं रे. मी अमेरिकेत गेल्यावर माझ्याकडे मी 9 वारीतली ओनली 1 9 वारी. मी अमेरिकेत गेल्यानंतर आपल्या इथले जे देशाचे लेकर तिथे आहे ते सगळे मला भेटायला आले होते आणि सगळे मला पाहिलं जोरात ओरडले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. 9 वारी बेस्ट जय महाराष्ट्र. हमारी भी कॉलर टाईप रे. म्हणून पोरीनो करता आलं तर एक करा माझ्यासाठी. बांडे ब्लाऊज घालू नका बेटा. आमची ती संस्कृती नाही आहे. कशासाठी आपण हात उघडे टाकतो रे. आज 17 देशात जाऊन आलेली सिंधुताई सपकाळ बदलली नाही बेटा. देश झुकतोय, हम नाही झुकता. मॉडेल पण वागणार हे ब्रीद आहे शिवाजी महाराजांचा. पाठ उघडे, पोट उघडे, हात उघडे, तुम्हाला कसा सन्मान मिळणार आहे. 7 कप्प्यात झाकलेली आमची संस्कृती. पोरींनो तिचं उघडे प्रदर्शन करू नका. हात उघडे टाकल्याने विद्रूप दिसतं तुमचं. 7 कप्प्यात झाकलेलं आमचं सगळं हे अस्तित्व आहे, तिला उघडे करू नका. तुमच्याकडे बघताना धोके का वाढले याच्यासाठी आम्ही पण कारणीभूत आहोत. धोके का वाढले? अरे तुमच्याकडे बघताना समोरच्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे तर तुम्ही जगलात बेटा. नतमस्तक झाला पाहिजे समोरचा. आपण संस्कृती धारक आहोत. आपल्याला संस्कृती, नीती माती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालते त्याच्यामुळे महाराष्ट्र आहे बाळ. आपण महाराष्ट्रात असतो. अरे राष्ट्रमाता जिजाऊ 9 वारीत होती. अहिल्याबाई होळकर जिने घाट बांधलेला एक चिपोरा उडला नाही अजून 9 वारीत होती. अरे आंबेडकरांची रमाई 9 वारीत होती बेटा. जिने खुर्चीवर बसायचा मान दिला ती सावित्रीबाई फुले 9 वारीत होती. नका घालू तुम्ही 9 वारी, पण जे घालाल ते अंगभर घाला रे. नका करू असं. टीव्ही मध्ये बघताय ना माणसं सगळे फुल कपडे घालून, बाया जेवढे उघडे करता येईल तेवढ्या उघड्या. अरे कुठे चाललो आपण. अस्तित्व खतम व्हायला लागलं आपलं. नका एवढी विकृती. आणि हे जे बलात्कार वगैरे होतात ना ते पाहिल्या होत नाही. कुठेतरी दृष्टी भ्रष्ट झालेली असते आणि ते कुठेतरी ऍक्सिडेंट होतो. जेव्हाच्या तेव्हा कुठे होतो. त्यामुळे बेटा आमची संस्कृती लाख मोलाचे 7 कप्प्यात झाकलेले, त्याचं उघडे प्रदर्शन करू नका. काही अडत नाही त्याच्याशिवाय. म्हणून अशा मस्त असा बेटा रगेलपणा खूप शिकारे. संस्कृती बायाने जगवली लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पोरगा आणि पोरगी, आपल्याला एक मुलगा एक मुलगी. 4 पाहुणे घरी आले. फरक बघा पोरामध्ये आणि पोरीमध्ये. 4 पाहुणे घरी आले. आई पटकन पोराला पकडते, बाप घरी नाही. आई पटकन पोराला पकडते आणि सांगते 1 रुपयाचं दूध घेऊ रे.
आईने दूध आणायला सांगितलं आणि पोराने पटकन ऐकलं, असं कधी झालं का? पोरगे इतकं चांगलं असतं का? ते कार्ट बापावर गेलेलं असतं. त्याच्या बापाने पण लहानपणी हेच केलं असतं. ते जोरात ओरडते, मी नाही जात जा. आई त्याला जवळ घेते आणि सांगते, बेटा इज्जत का सवाल आहे, बोंबलू नको ना रे. अख्खी इज्जत तिच्या खांद्यावर. मग ती पोराला जवळ घेते आणि सांगते, बेटा तुला शेंगदाणे देईल, गुळ देईल, चॉकलेट देईल, दूध आणल्यावर देईल. एवढं प्रलोभन दिल्यानंतर पोरग डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते. फरक बघा, पाहुण्यांच्या समोरून जाताना डोळे काढून बघते आणि पाहुण्यांच्या समोरून दुधाला जाताना ते कार्ट ग्लास ठोकत जाते आणि पाहुण्यांकडे बघत बघत ठोकते. आवाज करणे का नाही, चाय पिणे का, जाने का. हे पोरग करते. अरे हाच तर फरक आहे. पोरीला सांगा बरं 1 रुपयाचं दूध घेऊन ये, पोरगी आरडाओरडा नाही करत. ते डाव्या हातात ग्लास घेते, उजव्या हातात रुपया घेते. एक नजर आईकडे बघते, तिला न सांगता कळते आपल्या इकडे दुसरा रुपया नाही. हे न सांगता जिला कळतं तिचं नाव मुलगी असते बाळ. ते डाव्या हातात रुपया घेते, उजव्या हाती ग्लास घेते, पाहुण्याच्या जवळून जाताना खाली मान घालते आणि पाहुण्याच्या जवळून दुधाला जाताना ती फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते. तिला कोणी सांगितलं नाही. ती फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते. पाहुण्याच्या बापाला कळू देत नाही माझ्या बापाच्याकडे दूध नाही. म्हणून लक्षात घ्या, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे बाळा. म्हणून बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. म्हणून जगा, प्रेम जरूर करा पण अंडरग्राऊंड करा रे. आणि आमच्या काळात सुद्धा पोरं प्रेम करायचे, पण प्रेम मंगळ झालं तर पोरीला मारायचे नाही किंवा मारायचे पण नाही रे. ते सांगायचे, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. असे प्रेम करायचे. आजकाल तर पोरगे पोरीला सांगते प्रेम मंगळ झाल्यावर, मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर. हे का प्यार करणे का तरीका आहे का रे? म्हणून पोरं पण आजकाल ना SMS वर प्रेम करतात. आजकाल बाबा, अरे सुभाष, पोरं आजकाल मोबाईलवर प्रेम करतात. SMS परवा नाही का पोराने SMS केला पोरीला, प्रिय प्रेम रे प्रिय, जागे असेल शुभेच्छा पाठव, रडत असेल तर आसू पाठव, झोपले असेल तर स्वप्न पाठव. पोरी पण लई खतरा. पोरीनं पण SMS केला, भांडे घासत रे खरकट पाठवू करे. म्हणून एक लक्षात घ्या बेटा, काही नको. पोरीची जात ही मुळात शोषिकच असते रे. पोरीसारखं योगदान नाही बेटा. ती मायबापाकडे जन्म घेते आणि सासरी नांदायला जाते. जाताना 4 वेळा मागं वळून बघते, निघाले बरं का, निघाले बरं का. तिथे जाऊन रुजवते स्वतःला. पोरीसारखं योगदान नाही माझ्या बाळ. म्हणून एक लक्षात घ्या, पोरींनो शोषित बनायला शिका, खूप शिका. पण कशासाठी शिकतो हे समजावून घ्या बेटा आणि जगा आणि जगू द्या माझ्या बाळ. त्याच्यात गरज आहे, त्याच्यात आवश्यकता आहे रे. खूप जगा, खूप मोठे व्हा, खूप पुढे जा. आणि एक लक्षात ठेवा बेटा, कुठं संकट कुठलं येऊन आदळेल काही सांगता येत नाही. किस गली में खसखस सिंधुताई सकाळ, कोण रे मी? हाफ टाइम 4थी पास. काय माझं नशीब. अरे मला लई शाळा आवडायची, शिक्षण आवडायचं, पण माझ्यासाठी माझे आई वडील दररोज भांडण करायचे. आई म्हणायची, अजिबात पोरीला शिकवायचं नाही. माझ्या शिक्षणाचा पहिला शत्रू माझी आई आहे सख्खी. आई म्हणायची पोरीला शिकवायचं नाही, खानदान बिघडेल. आपल्या खानदानात कोणी शिकलं नाही. बाप म्हणायचा, पोरीला आंधळ ठेवू नको, शिक्षण ही 3रा डोळा आहे, शिकू दे. कोणीतरी आता मागे पुढे कोणी फोन करू नका रे, जरा वेळ रे, 10 मिनिट रे, मला जायचं रे, लवकर रे बाबा. म्हणून एक लक्षात ठेवा, मला माझ्या आईचं बापाचं दररोज सकाळी भांडण ऐकावं लागायचं. काय नशीब. तकदीर की कम नसीबी थी वह मरकर भी नहीं निकली, लहत खोदी लोगों ने तो पत्थर की जमी निकली. गाड्याला खड्डा खोदला त्यातही अरे दगड लागला, माती नाही लागले. कोई बात नाही, पत्थर से दिल लगा और दिल पे चोट खाई. म्हणून एक लक्षात ठेवा, आई बाबाचं भांडण थांबावं म्हणून मी मशिवाळ्याला जायचे. काय आयडियाने जगले मी. लेकरांना उभं करा रे, जरा लेकरांना उभं करण्याचं बापाकडे देऊन टाका. बिलकुल नाही, आज बायांना सुट्टी. बेटा मी सकाळी मशिवाळ्याला जायचे आणि काय डोकं चालवलं नाही. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे. त्या पण लवकर बसायचे नाही रे, ठोकून ठोकून बसवायचे. मी शाळेत गेले, उशिरा आले म्हणून मास्तर मारायचं. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्याने मारायचं. डबल मार्कात मराठी 4थी पास, सिंधुताई सकाळ जिंदाबाद. हाफ टाइम 4थी पास आहे रे, हाफ टाइम. पण आता मला डॉक्टरेट मिळाली. मी सांभाळलेल्या एका माझ्या मुलाने माझ्यावर PhD केली पुन्हा युनिव्हर्सिटीत. क्या हमारी भी जिंदगी क्या कमाल आहे. म्हणून म्हशी वळणारी मी. मला बेटा माझं लग्न झालं तेव्हा मी 10 वर्षाची होते. मी समाज व्यवस्थेचा बळी आहे. मी रडत बसले नाही. माझं लग्न झालं तेव्हा मी 10 वर्षाचे होते.
नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाचे होते. पतीने हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. 20 वर्षाची मुलगी, गाईच्या गोठ्यात बाळ झालं होतं. एवढंसं संकट आलं होतं, तुम्ही घाबरता बाया. माझ्या संकटाला तर काही मर्यादाच नव्हती. माझं वय 20 वर्षाचं. बोलणाऱ्या पोराने चला सटका पुढे, इथं कोणी बोलायचं नाही. जरा बेटा 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ, गायच्या गोठ्यात जन्मलेलं. मी माझ्या जन्म दिलेल्या बाळाचं नाळ दगडाने तोडलं. खरं म्हणजे पिक्चर मध्ये 4 दगड मारले, पण मी रिअल 16 दगड मारले.